जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक आणि त्यावर विश्लेषण केले आहे सांगली येथील श्री विश्वनाथ यज्ञेश्वर छत्रे यांनी. आज आपण 45व्या श्लोकाचे विश्लेषण ऐकणार आहोत. आयुष्यामध्ये मनुष्य कुणाची संगत धरतो याला फार महत्व आहे. म्हणून मागील श्लोकात समर्थांनी सांगितलं की जे बोलतात एक आणि करतात दुसरेच अशा दुश्चित्त लोकांच्या संगतीत राहू नका. जे बोलल्याप्रमाणे वागतात त्यांच्या संगतीत राहा. संगतीबद्दल अधिक सांगताना ते पुढील श्लोकात म्हणतात, जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता कस्मात येऊनी लागे तै संगतीची जनी कोण गोडी जे संगतीने मती राम सोडी. जय जय रघुवीर समर्थ. मनुष्य जेव्हा चिंता काळजी यापासून मुक्त असतो तेव्हा तो समाधानी असतो. म्हणून लहान मुले कायम आनंदात असतात. माणसाला एखादी इच्छा झाली की ती पूर्ण करण्यासाठी तो कर्म करू लागतो. पण ते काम आपल्या हातून पूर्ण होईल की नाही ही चिंता आणि अपेक्षित फळ मिळेल की नाही अशा काळज्या त्याला सतावत असतात. माणसाच्या इच्छांना अंत नसतो, त्यामुळे तो कधीच समाधानी नसतो. जर माणसाला समाधान हवे असेल तर त्याने त्याच्या गरजा कमी कराव्यात, म्हणजे त्याच्या इच्छा कमी होतील. ज्या प्रमाणात इच्छा कमी होतील त्या प्रमाणात तो जास्त समाधानी होईल. जेव्हा तो इच्छा करणे पूर्णपणे थांबवेल तेव्हा तो पूर्ण समाधानी होईल. पण मनुष्याला हे पटत नसल्याने तो त्या दृष्टीने प्रयत्नच करत नाही. त्यातच त्याला अहंकार फुलवणाऱ्या लोकांच्या संगतीत राहण्याची कोण गोडी असते. ते लोक त्याच्याकडून त्याच्या आवडीच्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी सतत त्याची स्तुती करत असतात. तू फार भारी आहेस असे त्याच्या मनावर बिंबवत असतात. त्यामुळे त्याचा अहंकार गोंजारला जातो. मनुष्य हा स्तुतिप्रिय असल्याने अशा तोंडावर गोड बोलणाऱ्या तोंडपूजा लोकांच्या संगतीत राहणे त्याला फार आवडते. अर्थात हे सगळे तात्पुरते असते. मतलबी लोक त्यांचा स्वार्थ साधून झाला की आपोआप दूर निघून जातात. अशा लोकांच्या संगतीत राहिल्याने अहंकारात वाढ होण्याच्या पलीकडे त्याचा कोणताच व्यावहारिक लाभ होत नाही. उलट वाढलेला अहंकार त्याला धुळीला मिळवतो. अध्यात्मात तर अहंकार अजिबातच उपयोगी येत नाही. तोंडावर गोड बोलून स्तुती करणाऱ्यांच्या संगतीत राहिल्याने तो स्वतःतच मग्न होतो. त्यामुळे त्याला त्याच्या बुद्धीला रामाचा विसर पडतो आणि त्याची व रामरायाची ताटातूट होते. हे टाळण्यासाठी माणसाने चांगल्याच लोकांची संगत धरावी. पण चांगले कोण आणि वाईट कोण हे ठरवण्यामध्ये काही वेळा गफलत होण्याची शक्यता असते. तसे होऊन पुन्हा चुकीच्या लोकांची संगत लाभण्यापेक्षा हमखास आपले कल्याण साधून देणाऱ्या संतांची म्हणजे त्यांच्या विचारांची संगत धरावी. कारण संत कधीच कुणाचे अनहित करायचे मनात सुद्धा आणत नाहीत, मग प्रत्यक्ष करायचे तर दूरच. जय जय रघुवीर समर्थ.